नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि झटपट अशी अंडा भुर्जी। रोज रोज काय बनवायचं भाजीला आणि तेच तेच खाऊन जर कंटाळा असाल तर आज मी तुमच्यासाठी खास एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासाठी मी आता इथे हळद लागणार आहे, इथे बघता तुम्ही मीठ लागणार आहे, त्यानंतर इथे मी जिरे घेतलेले आहे, मोहरी घेतलेली आहे, बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, त्यानंतर तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची घ्यायची, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला तेल लागणार आहे फोडणीसाठी आणि किती प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायची क्वांटिटी त्यानुसार तुम्ही इथे अंडी घ्यायची। चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया। चला तर मग आपण आता इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। आता यामध्ये जाणार आहे फोडणीसाठी तेल। तेल आवश्यकतेनुसार टाकू शकता, तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे ते। आपले आता इथं तेल छानपैकी गरम झालेले आहे। आता गरम झालेल्या तेलामध्ये 1 चमचा मोहरी, तसेच 1 चमचा आपण आता जिरे घालणार आहोत। त्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकणार आहे। त्यानंतर मिरची छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायची, तुम्ही बघू शकता। आणि आता मिरची छान भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा पण छान परतून घ्यायचा। आता आपला इथे कांदा भाजत आहे छानपैकी, आणि कांदा भाजत असतानाच आपण यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत, जेणेकरून आपले कांदा लवकर भाजला जाईल। बघू शकता गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत छानपैकी कांदा असा भाजून घ्यायचा। चला आपला आता इथे ऑलमोस्ट कांदा हा आपला छानपैकी भाजलेला आहे। आता यानंतर यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा हळद। मंडळी खूप सिंपल आणि साधी रेसिपी आहे आणि खूप झटपट होणारी आहे। आणि तसेच त्यानंतर घरामध्ये समजा आपल्याला इन्स्टंट भाजी नसेल तर आपण ही अंड्याची भुर्जी बनवू शकतो कमी वेळेमध्ये आणि झटपट। चला आता आपली इथे हळद पण टाकून झालेली आहे। आता त्यानंतर यामध्ये जाणार आहे अंडे, तुम्ही बघू शकता असे फोडून यामध्ये आपण एक एक करून टाकून घेणार आहोत। आपले अंडे टाकून झालेले आहेत आणि आता इथे छानपैकी मिक्स करून घ्यायचे। गॅस आपण थोडासा वाढवायचा इथे आणि छानपैकी घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। बघू शकता खूप सुंदर आणि टेस्टी लागते। चला तर मग आपली आता इथे ऑलमोस्ट इथे आपली भुर्जी तयार आहे। आणि अगोदर मी 1 चमचा मीठ घातलेलं होतं आणि अजून थोडंसं मीठ मी वरतून घालणार आहे। तुम्ही पण आवश्यकतेनुसार मीठ घालू शकता। मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन भेटून जाईल। चला तर मग आपली इथे अंड्याची भुर्जी तयार आहे। आणि तसेच ही भुर्जी तुम्ही चपाती भाकरीसोबत पण खाऊ शकता, झटपट होणारी आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।